आयोगाच्या निर्णयानुसार शनिवारी राज्यातील 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। या मतदानावेळी काही ठिकाणी चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसलं। नांदेडच्या धर्माबादमध्येही 2 ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला। धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। प्रसादाच्या स्वरूपात 4000 रुपये मिळणार असल्याचं सांगत रोखून धरल्याचा आरोप महिलांनी केला। पैसे देतो म्हणले होते का बशीचे, तर आम्हाला म्हणले तर आम्हाला रात्री येतो म्हणले होते। आम्हाला रात्री आमच्याकडे आले नाहीत। आम्ही त्याला म्हणले तुम्ही कसं काय आले नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणले तर तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिलेले आहेत आमच्याकडे नाहीत। मग ते समाजवाले रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत येणार आहेत। अजून सकाळी मी विचारलं त्याला कसं काय नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजून सकाळी 10 वाजेपर्यंत बसवलं कोणी तुम्हाला? आम्हाला कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मतदान टाकायचं होतं। 7 पासून इथंच बसल्या। मग भैया या की आम्ही इथं केवळ मतदानाची वेळ झाली, आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या। आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही। मग आम्ही केवळ बसावं, कसं बसावं, चहा नाही काही नाही आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या। मग आम्हाला सांगून टाका की बाई तुम्हाला कोणता प्रसाद पोहोचणार नाही, तुमचं तुम्ही जावा घरला असं म्हणायला पाहिजे की नाही। एकीकडे महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं असतानाच तिकडे धर्माबादेतच इनानी मंगल कार्यालयातही भाजप कार्यकर्त्यांनी पैशांचं आमिष देत मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे मतदान सुरू असतानाच या घटनांनी चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसलं। 3 दिवस झाला असं फिरवायलेत, इकडं पळापळी तिकडं पळापळी देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यालेत काय नाही आम्हाला काही पत्ता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही। मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता ते पळून गेले बघा। आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायलेत ते लोक।